हा यस तोच कुपन तुम्हाला माझ्याकडे 2च कुपन शिल्लक आहेत. चला अंपायर तुम्हाला बघायला मिळते एका साईडला महेश आणि नॉर्थ साईडला अक्षय. चला सामना सुरू होते. पहिला षटक घेऊन जातो तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते संतोष नावाचा हा गोलंदाज. पहिला चेंडू टटवला आहे सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझल्टला. इथे बघा फील्ड अँड थ्रो करावे एक धाव बघायला मिळते. आपलं खातं उघडलं गेलं. उद्या बाकी 2 सेमी 1 फायनल एक महिलांचं क्रिकेट त्यानंतर एक अबाव 40 असे सामने बघायला मिळतील. एक वेगळं आकर्षक बक्षीस देखील उद्या पाहायला मिळतील. काय रुबाबदार स्पर्धा. आज लोकमत पेपर वाचा आणि या स्पर्धेचं चांगलं लेखन तुम्हाला पाहायला मिळालं. मोठा फटका खेळायचा होता. इथे बाकी गुड फील्डिंग वर्क पाहायला मिळते. कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि संतोषचा अनुभव बाकी संतोष पणाला लावतोय. पहिला सामना देखील पहिल्या षटकात 18 दिल्यानंतर बाकी दुसऱ्या षटकात फक्त 5च धावा दिल्या. कमबॅक केलं आणि खूप चांगला पैसे 2 विकेट देखील त्या सामन्यात काढल्या होत्या. तो संघ होता अविकेतन फायटर संघासारख्या बलाढ्य संघासमोर त्याने कोलमांडणी केली होती. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकत असताना मोठा चेंडू टटवला सरळ स्क्वेअरच्या डोक्यावरनं. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. पॉवर प्लेचा खेळ असताना आपण पाहत आहात. मंडळाचा खूप मोठा प्रतिसाद या सामन्यात मला पाहायला मिळाला. पॅडल सिफ्ट केला आहे सरळ चेंडू जातो पॉईंट 40 थोडीसं प्लंबिंग येतं. चेंडू उडल्या गेला डोक्यावरनं जातोय. बघता बघता 2 धावा या धावून पूर्ण करतायत आणि धावसंख्या होते ती 9 धावा. दोन्ही संघांना करूया मोराचा सामना आहे. तुम्ही जिंकलात तर अजून तुम्हाला एक चान्स आहे. हरलात तर बाकी पुढच्या वर्षीची वाट बघायला मग सर्व खेळाडूंना. आमच्या पंचाने जेवण केलंय. सुसज्ज आयोजन इथे बघायला मिळते. पुन्हा एकदा चांगला ऑनर बघायला मिळाला पण सुंदर क्षेत्ररक्षण. काय अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. माणसाचं वय माणसाला शरीराने वाटते पण त्याच्या कर्तृत्वावर असताना त्याच्या वागण्याने बाकी त्या माणसाचं नाव होते. अशा पद्धतीची गोलंदाजी टाकत असताना पाहायला मिळते. या महिला वर्ग या तुमच्या विना हे जग अधूर आहे आणि तुमच्या विना ही स्पर्धा अधूर आहे. काय सुंदर काम तुम्ही केलात हो. अफुटली गुड वर्क. खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आमच्या पाठीमागच्या ताईंचे तर मनापासून कौतुक करायला पाहिजे. उद्घाटनापासून तर आतापर्यंत राहताना आपण स्पर्धा अनेक पाहतात. पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या लागली ती 10. आमचे नीम बोरा बाकी रिकामे हाताने बसतेत. मेरा काम तो पहले ही हो चुका है. अभी मुझे खाली मैच को ऑर्गेनाइजर करना है. चला मोहीन नावाचा गोलंदाज हा तारापूर मांगाईतला हा जुना जाणता गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो मोहीन. ओहो समोर चेंडू दिलाय सरळ उडवलाय जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. काय सुपर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते आणि या फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे कुणालच्या बॅटीतून गुड बॅटिंग. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. धावांची वर्षाव या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. षटकाराची आतषबाजी कालच्या दिवसात जर तुम्ही विचार कराल तर गौरव करण्यात आले पण आजच्या दिवसात तुम्ही विचार करता कुणालकडनं षटकार बघायला मिळालेत. प्रत्येक सामन्यात 3 ते 4 5 षटकार मारण्याचं काम कुणाल या फलंदाजाने केलंय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा नहीं है तो ये दोबारा मैं आपको लगा देता हूं. एक बार फिर ऊंचाई की करंगी लेती हुई जहां पे दे देते 6 रन. हा चेंडू असा आहे ना बॅटीवर आला की सुसाट पलटोय. ज्या पद्धतीने मध्यंतरी फुलटॉस चेंडू आला मग लोकांनी त्याला पाहिलं की धावा होता. इथे बाकी 77 चेंडूमध्ये धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. धावसंख्या होते 6 वाढून पुन्हा एकदा 22 धावा. काय अब्सोल्युटली गुड बॅटर कुणालकडनं बघायला मिळते. 2 चेंडू 2 सलग षटकार कुणाच्या बॅटरीतून मिळालेत. एक मोठी दर्जेदार स्पर्धा तुमच्या स्पर्धेच्या भेटीला आले. पहिलं पर्व आपण TCPL म्हणजे तारापूर क्रिकेट प्रेमी बघत आहात. पुन्हा एकदा
इथे जोरदार अपील केलं, फलंदाज स्वतः निघून गेले. जोरदार टाळ्या कुणासाठी. दॅट्स अ स्पोर्ट्समन स्पिरिट. आयुष्यामध्ये माणसाने खरं कसं बोलावं, नेट कसं वागावं, हे उदाहरण तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळते. पण त्यापुढे सुंदर बॅटिंग केलाय, चांगलं कमबॅक केलं, उत्कृष्ट झेल घेतलं. बिहाइंड म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये झेल दिले गेला आणि पहिल्या गडी तंबूत जातो. चला मोहल्यातला खेळाडू बघायला मिळतो अकबर अली. आपल्या उमेदीच्या काळामध्ये तारुण्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करताना अल्पावधीचं नाव कोरलं होतं अकबर अली यांनी. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो. चांगला ट्रॅक उभा केलाय. पहिल्या गडी जरी तंबूत गेला तरी 22 धावा या तुम्हाला फलकावर पाहायला मिळाल्या. 2 उत्तुंग षटकार आपण कुणाच्या बॅटरीतून पाहिलेत. आता अकबर नावाचा फलंदाज अकबर अली हा तुम्हाला बघायला मिळतोय. रकीब 11 आणि एका साईडला विचार केला आई एकविरा कांबोडा संघ. ओहो गुड बॉलिंग. ओके ह्या डॉक्टर मानस सावे आपण मंचावरती यायचं आहे. डॉक्टर मानस सावे या, आपण आमच्या मंचावरती यायचं. डॉक्टर मानस सावे या, सावे साहेब या. ओहो काय सुंदर स्क्वेअर कट बघायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला गेला, चेंडूला कट केलाय आणि इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. गुड फील्ड वर्क. 2च धावा बघायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या होती ती 24 धावा. अकबरचा पेठण शेवट आहे. डॉक्टर मानस सावे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. या डॉक्टर मानस सावे, खरोखर तुमच्या भागामध्ये चांगली तुम्हाला प्रीमियर बघायला मिळते. आपल्याला मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत बघा डॉक्टर वकील असे मोठमोठे व्यक्तिमत्व या स्पर्धेला आम्हाला येऊन गेलेत. खरोखरच नंतर शिक्षकी पेशातले, नंतर राजकारणात अनेक मोठे व्यक्ती ज्यांनी क्रीडांगण गाजवलेत आणि अनेक मोठी बघा या स्थानात पण नवा मॅच बघा. पहिलं वर्ष आणि एवढी दर्जेदार स्पर्धा हे तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. खरोखरच आयोजकांचं जेवढं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागली 24. आता जो आपण सामना बघत आहात तो म्हणजे फलंदाजी करणारा रकीब 11 हा संघ बघायला मिळतो आणि एका साईडला क्षेत्ररक्षण करणारा संघ आई एकविरा कांबोडा हा संघ बघायला मिळतो. दोन्ही संघामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाईल. कारण यातील विजेता संघ हा तुषांक आणि रुषांक संघाची सामना खेळेल आणि तिथे जो विजेता होईल तो आम्हाला दुसरा संघ बघायला मिळेल. मी ही डू आर डू अशी मॅच बघायला मिळते. करू या मारो. आता बाकी गोलंदाज पुन्हा संतोष नावाचा एक अनुभवी गोलंदाज ज्याने शिववैभव हा संघ आपण तारापूर संघाकडे पाहताना बघितला तो खेळाडू बघायला मिळतोय. थोडा चेंडू खोलवर टप्प्यात इथे बाकी चांगला अंडर केलाय. चेंडू सरळ जातो लॉंगॉनच्या रिझनला, जिथे बाकी फील्ड अँड थ्रो करत येते. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते आणि एकंदरीत धावाचा विचार केला तर धावसंख्या होते 25 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत, काय स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. षटकाराची आतषबाजी करताना आज बाकी कृणाल या खेळाडूला आपण बघत आहात. कृणाल मोहिते या खेळाडू आपण आज बघत आहात जो उत्कृष्ट फलंदाजी करताना षटकाराची आतषबाजी सर्वात जास्त षटकार आज मारलेत. कालच्या दिवसात कांबोडचा गौरव याच्याकडून आपण षटकार खूप पाहिलेत. पुन्हा संतोष आपल्या षटकाला पुढचा चेंडू अकबर अली यांना टाकत असताना हा शॉट बाकी खेळला गेला. शॉट अक्रॉस पद्धतीने जातो तुम्ही लॉंगॉनच्या रिझनला. इथे बाकी सुंदर एकदा पुन्हा क्षेत्ररक्षण होते आणि पुन्हा सिंगल रुटेड होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धावसंख्या होते 26 धावा. काय सुंदर षटक हाताळतो संतोष नावाचा हा जुना जाणता गोलंदाज. आहा चेंडूला फक्त उंची दिलाय, अंतर गाठलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे. ओ हो हो इथे खराब काम केलंय. झेल देखील सोडला आणि चेंडू षटकारावर दिलाय. चुकीचं क्षेत्रक्षण बघायला मिळालं आणि इथे बाकी धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 32 धावा. तुमची दिशा चुकीची घेतली. तुम्ही चेंडूच्या विरुद्ध जाऊन कॅच पकडला. तुमचा चेंडू समोर आला पाहिजे. आपली पाठ ही क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे जायला पाहिजे, बाउंड्रीच्या मागे. तेव्हा तुमच्या हातून चेंडू सुटला तर तो मैदानाच्या बघा. हे तुम्हाला देखील की आखणी आहे ना, हे खेळाडू स्वतःने करायला पाहिजे. हे कोण शिकवत नाहीये, हे बघून बघून शिकायला पाहिजे. इथे बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो कव्हरच्या रिझनला. इथे बाकी झेल बघा, दॅट्स अ कॅच. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिले, मोकळ्याच्या क्षणी हात टाकले आणि झेल पकडला गेला. तर जीवनाचा फायदा काही उचलता आला नाही आणि इथे बाकी गडी बाद होते. तो निखिल नावाचे तो ओपनिंग जोडी डकआउट मध्ये जाते.
बघा सुंदर गीत ऐकलं. विजयी वसंत फुलताना लक्ष्मीकांत बेर्डेच्या अनेक आठवणी तुम्हाला बघायला मिळतात. विनोदी कलाकार दादा कोडके नंतर सर्वांनी लोकांनी ज्याच्यावर प्रेम केलं तो हा तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नवीन फलंदाज जितेश नावाचे तो 2 गडी तंबूत परतलेत. सलामीची जोडी एका साईडला कुणाल आणि निखिल डकआउटमध्ये गेलेत. पुन्हा संतोष गुड बॉलिंग. काय ऑफ साइड ऑफ टॉम इथे बारे डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का? दरम्यान नाही. खूप सुंदर क्षेत्ररक्षण षटकार तुम्हाला पॉईंटच्या नजरेत बघायला मिळालं आणि तो खेळाडू पाहायला मिळतोय तो करण. या षटकातला शेवटचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. फलकात धावसंख्या लागलाय ती 33. तिसरं षटक मार्गस्थ. संतोष पुन्हा अकबर अली समोर फलंदाजी करतोय. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग, गुड स्टॉप, वॉट अ फिल्डिंग आणि वॉट अ थ्रो. इथे बाकी अपील केलं जाते पण क्षणार्धामध्ये पोहोचले गेले. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. बघा वय वर्ष 52 असणारा खेळाडू अशा पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळेल. डॉक्टर साहेब बसतील आणि फ्लेक्झिबिलिटी का असू शकते कारण माणूस तंदुरुस्त राहण्यासाठी एक्सरसाइज गुड फूडिंग. कारण आता खूप तुम्हाला चायनीज फूड वगैरे तुम्ही आवडीने खाता पण त्यावर काय होतं डॉक्टर लोक सांगतात पोटात दुखलं की बाळा तुम्ही चायनीज खातात का? मग आई मंडळी सांगतात की याला दूर करा. पण काय करणार बाळ लोक सफरचंद ज्यूस वगैरे पितच नाही ना. टीव्हीवर ॲड देखील त्यांच्याच येतात. खरोखर त्यांचं कौतुक करा. त्यांच्यामुळेच आपण डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण तंदुरुस्त राहते. त्यांची दिलेली प्रत्येक माहिती आपण पाळली की आपण आयुष्यात कसं सुगंधी राहतोय. खूप चांगला लाभ या क्रिकेटच्या पर्वणी बघतात. वकील लोकांच्या आम्हाला चाहती बघायला मिळते. हायकोर्टातले मोठमोठे वकीलकडे बघायला मिळतात. डॉक्टरी पेशातले गुरुवर्ग शिक्षक राजकारणी माणसं क्रीडाप्रेमी अशा प्रत्येक भागातून मोठमोठे व्यक्ती इथे येत आहेत. ओ खूप चांगले वॉटर लेग ब्रेक ख्याला म्हटलं जातं. पिचिंग ऑफ द बॉल अँड परफेक्ट डिलिव्हरी. काय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो पंकज नावाचा स्वतः कर्णधार आहे. आई एकविरा कांबोडा संघाचा. त्या दोघांना संघांना माहिती की सामना जिंकलात तर स्पर्धेत राहाल, हरलात तर बाकी स्पर्धेच्या बाहेर. डू ऑर डाय मॅच. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू परंतु चेंडूची वाट बघत राहिले. वाटेच्या अगोदरच अडवायचं तेव्हा तो चेंडू अडला जातोय. आपण पूर्णतः एखादा प्राण्याला घराच्या बाहेर ठडथडके थांबतो तो घरात येऊन घुसतोय. त्याच्या अगोदरच फटका मारायला हवा होता आणि इथे बाकी तेच झालंय. वाट बघतोय माझी रिक्षावाला. काय सुंदर गोलंदाजी पंकजच्या हातामध्ये असलेली जादू बघायला मिळते. इथे बाकी चतुर्थ षटक मार्गस्थ होते. खूप चांगला पैकी 2 चेंडू फलंदाज नाचवलेत. पुन्हा एकदा फलंदाज बघायला मिळतो जितेश अकबरीने काहीतरी माहिती दिलाय. एक अनुभवाची शिदोरी बांधताना कारण अकबरीकडे खूप मोठा अनुभव हा तुम्हाला मोहल्यातला खेळाडू बघायला मिळतो. आणि जितेश म्हटला तर तुम्हाला पाहायला मिळतो तो कांबोड्यातला खेळाडू घरच्या मैदानावर खेळतोय. ओ इथे बाकी खराब गोलंदाजी चेंडू खूपच ऑप्शनच्या बाहेर जातोय. अवांतर धावांशी 1 ने वाढून धावसंख्या होते ती 34 धावा. पुन्हा पंकज आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना आपण पंकजला पाहत आहात. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी हेरला की कोणत्या खेळाडूला कसं खेळवायचं या बाळाला कसं रडवायचं असं म्हटलं जातं. चिमटा काढायचं की कसं खेळायचं तशा पद्धतीने इथे बाकी या खेळाडूला पकडला गेला. गुड एक्सपिरियन्स आणि खरोखर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. म्हणजे अकबराच्या दरबारातला बिरबलला का लोकांनी जास्त ओळखलं कारण बिरबलाकडे अशा लक्ष होत्या किती देखील लोक रागावून राजाकडे गेले त्यांना हसवायचं आणि पळवायचं. अशा पद्धतीचं काम इथे हा गोलंदाज करतोय. एक्सलंट डिलिव्हरी गुड बॉलिंग. इथे बाकी चेंडू हवेत गेलाय फसलाय. मिड विकेटचा खेळाडू जातोय. मिडॉनचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि अप्रतिम झेल घेतला जातोय. इथे बाकी खेळाडूची होते विकेट आणि जितेश होते बाद. जिंकण्याचं काम केलंय. आज बाकी तुम्हाला संकटात सापडत असताना अभिमन्यू का फसला तर अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये जाण्याची युक्ती फक्त माहिली पण बाहेर निघण्याची युक्ती ती ऐकलाच नव्हता. त्याच्यामुळे अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये फसला गेला. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पकडतो की गोलंदाज तुम्ही पकडणार कारण लेग ब्रेक टाकणारा गोलंदाज आहे डावखुरा फलंदाज आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने अडचणी ह्या गोलंदाजाकडे बघायला मिळतात. आता फलंदाजी कशी करतो बघूया. कारण अनेक स्पर्धा जिंकण्याचं काम करताना मुक्काच्या धावा काढताना आपण धनंजयला पाहिलाय पण इथे बाकी धावा करण्याची गरज तुम्हाला करते कारण आई एक वेळा काम विजय करायचे धावा बाकी करावे लागतील. काय गुड वर्क चांगलं गोलंदाजी इकडे हाताळतोय पंकज नावाचा कर्णधार. आता बाकी कर्णधार विरुद्ध कर्णधार असं द्वंद्व युद्ध तुम्हाला चेंडूपुण्यामध्ये पाहायला मिळते. एका साईडला धनंजय दौणे आणि एका साईडला पंकज. दोन्ही एका गावातलेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. काय स्पर्धा रंगली जात आहे. उत्कृष्ट प्रतिसाद या पहिल्या तारापूर क्रिकेट प्रेमीला दिलं गेलं. क्रिकेटचं जणू काही फ्लेवर आलाय ताप आलाय असं मला हरकत नाही पण या क्रिकेटमुळे असंख्याच्या ओळखी झाल्यात. आता बाकी क्रिकेटमुळे चांगल्या नोकऱ्या मिळतात. फुलटा चेंडू टटवलाय मिस शॉट आहे पण बघूया झेल होते की काय. ओखो इथे बाकी जीवदान दिलाय आणि हा जीवदान किती महागात पडेल येणारी वेळ सांगू शकते. नो बॉल साठी चेक करायचंय.
हा चेक करा बघा षटकार चेक करा प्लीज या मोतीराजी या ना षटकार आहे की बघा हा पण पंचाने सांगितलं नसेल बघतात बघतात बघूया इथून डिसिजन देतील एकदा बाहेर गेला का मध्ये जाऊ शकत नाही नियम आहेत क्रिकेटचे बघा पंच देतील थांबा आमचे आहे तिकडे बघा निरीक्षण केलं जाते काय सुंदर वर्क बघायला म्हणजे बंटी कुंभार आणि आमची कुडू साहेब पुनीत कुडू यांचे कॅमेरामन जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच हे चांगलं चित्रीकरण तुम्हाला बघायला मिळते अतिशय सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात इथे निरीक्षण केलं जाते नंतर डिसिजन दिलं जाईल चला एक वर्गमित्र एकमेकांना भेटतात डॉक्टर मानससाहेब या हा तुम्ही आता सगळं बघा एका मित्राने एका मित्राचं स्वागत करायचं एकाने डॉक्टर की पेशा घेतला एकाने सिव्हिनर पेशा घेतला उपयंत मीरा भाईंदर पालिका म्हणून आपण त्यांना बघत आहात एका साईडला यतीन जाधव आणि एका साईड डॉक्टर सावेसाहेब तुम्हाला बघायला मिळतात बघा जुन्याच आठवण उजाडल्या एकाच बेंचेसवर बसताना कधी कधी पेपराची मस्ती करताना खडू तोडायचे आणि बघायचे ओ यस यस मी त्यांच्याकडे जातोय बोईसरच्या याच्यामध्ये आणि डायबिटीस हा आजार प्रत्येकाला जडतोय पण ते अशा बोलण्यातून डायबिटीस दूर करतात ना काय हो सोप्पा आजार तुम्ही हा आहार असं केला की तुमचा आजार नाहीसा होणार पुढच्या वेळेला जेव्हा माझ्याकडे तुम्ही येतील ना तेव्हा तुम्ही जेव्हा ब्लड चेक करा तेव्हा तुमची कमी होलेली असणार यांच्या बोलण्यातून तुमचा आजार कमी होते काय हो डॉक्टरच्या बोलण्यातच सगळं वगैरे बघायला मिळते मानस सावे डॉक्टर डायबिटीस स्पेशलिस्ट खरोखरच त्यांच्या बोलण्यातून असंख्य लोकांचे डायबिटीस कमी झाल्यात खरोखर बोईसरमध्ये असंख्य पेशंट जुळत आहेत षटकार सांगतात आणि विकेट सांगतात डिसिजन काय देतं बोला डिसिजन काय 6 धावा यस चला धावसंख्या होते 6 त्या 6 धावांची धावसंख्या होती ती 40 धावा झाल्यात काय मोठी स्पर्धा रंगतदार लढत लढलीच जाते उत्कृष्ट आयोजन उद्या बाकी तुम्हाला बँजो बघायला मिळेल ज्या लाल दरवाजाच्या बँजोने प्रत्येकाची लग्न गाजवलीत आणि ज्या ताईमाईची लग्न केलेत ना नांदा सौखर तशा पण सुखात नांदतायत ज्या इच्छा पूर्ण तर बघायला मिळतात मनोरंजन बँजो पार्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे भरपूर आनंद घ्यायचा आहे आणि स्पर्धा एवढी यशस्वी होताना बघायला मिळते भरघोस पारितोषिक मॅन मॅचसाठी गॉगल नंतर तुम्हाला रेड शेप ह्यांच्याकडे 200 रुपयाचं कुपन किती चेंडू बाकी आहेत 1 चेंडू 1 टू गो पुन्हा पंकज आपल्या सरकारला पुढचा चेंडू हातोडे धनंजय सारखा खेळ तिकडे पाहायला मिळतोय ओ गुड बॉलिंग इथे बाकी पाहायला मिळते चेंडू बॅट चेंज घेऊन जातोय फाईन लेगच्या रिझनला चिमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळते म्हटलं की धनंजय लेगबाईच्या रूपात धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 44 धावा मी सुरुवातीला म्हटलं की हा खेळाडूकडे क्षमता आहे कारण निलेश पाटील संघाकडनं खेळता खेळता एवढा अनुभव दांडगा झालाय की एखाद दगडाला देखील पाजर फुटावं तसं प्रत्येक खेळाडूला बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये सूर सापडावा अशा पद्धतीने बघायला मिळतं इथे बाकी षटकं झाली ती 4 आणि फरका धावसंख्या लागली ती 44 आता बाकी 11च्या सरासरीने 44 धावा तुम्हाला ह्या 4 षटकामध्ये पाहायला मिळत आहेत चला फील्डिंग शेटर करा चला घाई करा प्लीज टीम मीटिंग कमी करा यानंतर देखील अजून एक मॅच खेळून यातील विजेता आणि एका साईडला तुम्ही बघणार तुषांक आणि ऋषांक 11 असा संघ बघणार आहोत ओके चला आम्ही निश्चितच
डॉक्टर मानस सावे ह्याने हा स्पर्धेविषयी आणि साहेब स्पर्धा आणि क्रिकेट खेळून कसं किती फायदा होतो कारण डॉक्टरी पेशातून खूप बघायला मिळत आहे या स्पर्धेपेक्षा थोडंसं आम्हाला संबोधायचं आहे डॉक्टर मानस सावे. नमस्कार. सर्वात प्रथम आयोजकांचे खूप खूप आभार. आज इथे मला बोलवलं आमंत्रण दिलं आणि माझा गौरव केला त्याबद्दल. ही जी संकल्पना आहे तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग म्हणजे IPLच्या धर्तीवरच संकल्पना उभारली असं मला आता संतोषदाने सांगितलं आणि खूप कौतुक वाटतं की टीम गेमला प्रोत्साहन कसं द्यायचं तर वेगवेगळ्या टीमना एकत्र आणून गावातल्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन कसं द्यायचं या टुर्नामेंटने दाखवलेलं आहे आणि यूट्यूबवर जसं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे ती पण एक मोठी गौरवाची बाब आहे की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून पुढे कसं जाऊ शकतो हे पण दाखवून दिलं आहे. या ग्राउंडवर आम्ही लहानपणी खेळायचो तेव्हा असं वाटलं नव्हतं की एवढी मोठी भव्य टुर्नामेंट होईल पण आयोजकांना खरोखरच कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मानस सावे साहेब. खरोखरच तुमचा बहुमूल्य अनुभव आमच्या पाठीशी मिळाला आणि तुम्ही ह्या स्पर्धेला आलात त्याबद्दल मनापासून तुमचंही मनापासून कौतुक करतो. धावसंख्या होती ती 48 धावा, 4 धावा बघितल्यात. धावसंख्या 4 ने 48. इथे बाकी अकबर अली आज बाकी अतिशय सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी करत आला 11 संघासाठी. ओ हलक्या बॅटने खेळून काढला. व्हॉट अ फिल्डिंग क्लास गोलंदाजी बघायला मिळते आणि हा गोलंदाजाचं नाव ज्ञानेश्वर म्हटलं की आपण काय बघायला मिळतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आहा माऊली म्हटल्याशिवाय होऊ शकत नाही तसं काम तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाजाला आपण बघत आहात ज्ञानेश्वर. ओ गुड बॉलिंग. हलक्यापणे खेळल्या काढल्या चेंडू जातोय गलीच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली जाते ती 49 धावा. 5वं षटक मार्गस्थ आहे. 7 षटकाचे सामने पहिल्यांदाच या धर्तीवर तुम्हाला बघा. आतापर्यंत मोठेसा म्हटला तर आपण फक्त 6 षटकाचे खेळ आहेत पण कोणती लिंक मॅच ही 7 षटकाची महाराष्ट्रात खेळली गेली ती एकमेव स्पर्धा TCPL म्हणजे तारापूर प्रीमियर लीग ही 7 षटकाची खेळली जाते. 49 धावा फलकावर लागला. ज्ञानेश्वर हा एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो ज्यांनी फलंदाजी देखील चांगली केली. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये विजयी व्हाल तर तुम्हाला 1 चान्स मिळेल. पराभूत झाला तर पुढच्या वर्षी सर्व 16च्या 16 खेळाडूंना बाकी वाट बघावी लागेल तर पूर्ण वर्षभराची. ज्ञानेश्वर यावेळेला बाकी अँडमध्ये राऊंड विकेट मारा. धनंजय नावाचा खेळाडू तिथे कर्णधार स्वतः पाय विकेटवर. चेंडू हॉफ शॉट झालाय. चेंडू फसलाय. चेंडूपर्यंत खेळाडू जाईल की नाही जाईल. इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. महत्वाच्या साठी सूर सापडलाय आणि ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग करत असताना संकटात सापडत 53 धावा या फरकावर लागले. 53 ऑन बोर्ड. बॅक टू बॅक आपण बघितलं ते म्हणजे धनंजय चेंडू टटवला आहे. चेंडू हवेमध्ये ऑफ्टनचा बॉल ऑन साईडला काढला. इथे बाकी झेल होऊ शकते की पाहायचं आहे आणि इथे बाकी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पॉइंट किंवा गलीला खेळायला पाहिजे होता. चुकीचा फटका खेळलेत आणि मोठा गडी तंबूत पडतो. बाद होतो तो धनंजय दवणे. त्यांनीकडे यायचं आहे. विक्रांतकडे एक मोठा दर्जेदार खेळाडू आमच्या कांबोडा गावातला ज्याने भारतीयासाठी काम करताना मोठ्या एशियन कंट्रीची मॅच खेळण्यासाठी गेलाय. या त्यांच्या अर्धांगिनी आहेत मैदानावरती. आपण या मंचावरती ताई या प्लीज कारण विक्रांतचा सत्कार तुम्ही स्वीकारायचा आहे. 7 जन्मे हाच नवरा हवा मला असं गर्वाने तुम्ही नेहमीच सांगतात की माझ्या नवऱ्याचं नाव जेव्हा घ्यावं तेव्हा माझा अभिमान मला होते असं म्हणताना वहिनी साहेब या मंचावरती प्लीज. आणि इंडियन टीमचे कॅप्टन आहेत ते भारतीय संघाचे कर्णधार म्हणून त्याला पण घोषित केलं. या वहिनी साहेब तुम्ही मंचावरती जोरदार टाळ्या असायला पाहिजेत कारण ह्यांच्या अहोमुळेच आपण भारताची शान आणि तारापूरची यान ही आपल्याला बघायला मिळते. त्यांच्या खेळण्याने भारताचे कर्णधार म्हणून त्याची निवड केलाय आणि विक्रांत किणी यांनी असंख्य स्पर्धा भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये जाताना काम केलंय आणि खऱ्या अर्थाने आज श्रीलंकामध्ये तो आहे आणि भारतीयाचं कर्णधार म्हणून काम करतोय आणि त्यांच्या अर्धांगिनी यांना विनंती करतो की आपल्या मिस्टराचा सत्कार तुम्ही स्वीकारायचा आहे.
तारापूरचं गुणगौरव कसा असावा, भारताचा खेळाडू कसा असावा हे विक्रांत केने अनेक वेळा आपल्या खेळातून दाखवून दिलाय आणि आज त्यांच्या अर्धांगिनी आपल्या व्यासपीठावरती बघायला मिळतात. खरोखर ताईसाहेब मनापासून तुमचं कौतुक करावं वाटते. तुमच्या सपोर्टमुळेच ह्या बाळाला आमच्या जाता येतं देशा परदेशामध्ये घरदार तुम्ही सांभाळतात आणि त्याच्या खेळामुळे या फक्त कांबोडाचं नव्हे, तारापूरचं नव्हे, महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं देखील हित बघायला मिळते. आणि जोरदार टाळ्या असायला पाहिजेत की विक्रांत केळीचा सत्कार स्वीकारतात त्यांच्या अर्धांगिनी. आणि मी विनंती करतोय की हा सत्कार आमचा संतोष पाटील मायेची उबदार शाल आमच्या ताईंना देतात, ती म्हणजे त्यांच्या मिस्टरांची म्हणजे विक्रांत केणीची एक मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या. हे क्षणचित्र पुन्हा कधी बघायला मिळणार नाही. आयुष्यामध्ये जेव्हा माणूस घडतो, खेळतोय आणि मोठं तुम्हाला बघायला मिळते. धन्यवाद ताई, धन्यवाद. खरोखरच मनापासून कौतुक. असून विक्रांत पुढे जाऊ आणि याही पुढच्या मोठं काम करताना आम्हाला बघायला मिळेल यात काही शंकाच नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे जयेश नावाचा मोठा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू खेळलाय इथे, बाकी मिस शॉट लागतोय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू सरळ झेल पकडला गेलाय. पंकजच्या हातामध्ये झेल जातोय आणि गडी बाद होतोय. ज्ञानेश्वरची खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गुड बॉलिंग वर्क ज्ञानेश्वरकडून आपण फलंदाजी देखील पाहिलाय. जाऊन चेंडू मोठा स्ट्रोक खेळायचा होता. सरळ चेंडू रॅपिड टाकला गेला. ॲक्च्युली ते सफल झालं होते लेग स्पिनसाठी, पण गुड बॉलिंग वर्क. खूप चांगल्यापैकी गोलंदाजी हाताळताना गोलंदाजाला बघत आहात. पुणेशीला पंकज रोज या मैदानावर प्रॅक्टिस करत असताना आज बाकी त्याला माहिती आहे मॅचचं वेटेज किती आहे. ही मॅच जिंकत तर मी पुढे जाल, हराल तर बाकी बाहेर जाल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू प्रॉपर टायमिंग होत नाही. फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या मागे जातोय. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात पकडला जात आहे. गुड विकेट. इथे बाकी मोठा गडी तंबूत परतोय जो धावा करत होता आणि पंकजने चांगला ब्रेक थ्रू दिलाय आणि गडी बाद होतो तो अकबर अली. उत्तम पाटीलची देखील बाईट घेता आल्या. खूप चांगली कलाकार आहे, मनमोकळीपणाने बोलणारी. आणि मित्रांनो असं नसते की जी नाचगाणा काढते ती स्त्री काही चारित्र खराब नसते. खूप चांगलं चारित्र त्या लोकांचं असते. आपली कला पेश करतात आणि कलेतून ते आपण उदरनिर्वाह करत असतो. एका गरीब घरातून पुढे आलेली ही कलाकार तुम्ही बघितली. गौतमी पाटील पाटलाचं बैलगाडा ऐकलं. जाऊया मैदानाच्या आत. पंकज गोलंदाजी करतोय. इथे बाकी टॅप केला चेंडू हवेमध्ये आहे. इथे पुन्हा झेल होती की पाहायचंय. ओखो हाताचा सोपा झेल, पण यावेळेला बाकी सुटला होता. सूर मारून परत पकडला आणि बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूत जात. तीन हॅट्रिकचे चान्स राहिले. कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतलेला नाही आहे आतापर्यंत. 5 हॅट्रिकचे षटकार आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. लागोपाठ 3 षटकार मारण्याचा 5 वेळा पराक्रम बघितलाय, पण हॅट्रिक विकेट म्हणजे लागोपाठ 3 गडी बाद करण्याचं कोणत्याही गोलंदाज यश आलं नाही. 2 संध्या उपलब्ध झाल्या होत्या. आता ही संधी आहे, बघूया पंकज पूर्ण करतो की नाही. आणि नवोदित फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. तो प्रतीक राऊत हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. कालच्या दिवसात गौरव षटकाराचा मानकरी ठरवता. आजच्या दिवसात जर विचार केला तर कुणाल मोहिते हा बाकी तुम्हाला षटकाराचा बादशाह बघायला मिळेल.
काय गुड बॅटिंग बघायला मिळेल त्याच्याकडनं. पुन्हा हॅट्रिकचा चान्स बघूया. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये विकेटच्या माध्यमातून बघायला मिळेल का. चेंडू टटवलाय आणि इथे सरळ जातो. षटकार की झेल होतो पाहायचा. आणि पहिली हॅट्रिक पंकजच्या नावावर नोंदवली गेलाय. विकेट हॅट्रिक पंकजच्या नावावर नोंदवली गेली आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला पंकज. दर्शक बरं या किनारी बंगला आपण गाणं ऐकलं बघा. रिप्लेमध्ये तुम्ही हॅट्रिकचे 3 विकेट बघू शकतात आणि हे तुम्हाला आमचं साहिल कडू ह्याच्या साहिल पाटील ह्याचं बघायला मिळतं. बघा कसा पाहिजे बघा. जे लोक मोबाईल बघत असते त्यांनी बघा पहिला विकेट कसा गेला रिप्लेमध्ये. दुसरा विकेट गेलाय कसा रिप्लेमध्ये. हा दुसरा विकेट आहे ना. हा दुसरा विकेट आपण पाहत आहात. बघा हा दुसरा विकेट पाहिला आणि नंतर आपण तिसरा विकेट बघत आहात. गुड वर्क साहिल पाटील. खरोखर विश्व नेटवर्कचं मनापासून कौतुक करतोय. बघा युट्यूबवर बघण्यासाठी किती सुवर्ण संधी. आता बघा सिंबा बघायला मिळतोय. ओ बॅटिंग ट्रॅकवर सरळ चेंडू ढकलला गेला. सरळ जातोय चेंडू तो ऑन साईडला. एक धाव बघायला मिळते. कोणी दिले बघा. हॅट्रिक घेतली निश्चितच पंकज आणि तुषार पागधरे यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय त्यांच्यासाठी. जोरदार टाळ असायला पाहिजे. खरं तुषार पागधरे असंच मंदोधरी उंचवा आणि खेळाडूला प्रोत्साहित करा. या षटकाला शेवटच्या काय गोलंदाजी हाताळल्या कप्तान आणि कॅप्टनशिप गुड कॅप्टनशिप करताना बघत आहात पंकजला. ओ बॅकफुटला गेलाय. चेंडूला हुक केलाय. चेंडू सरळ जातोय. 6 धावा. खडखडीत षटकार फाईन लेगच्या डोक्यावरनं. आता व्हील 2 in 1. जी असे अनेक सभासद आजी माजी या असंख्य असंख्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नंतर आमचे आलेले ग्रामसेवक कालच्या दिवसात खरोखरच त्यांचं मी मनापासून आभार मानेन. आता शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय योगेश. 6 षटक 60 धावा झाल्या. शेवटचं षटक बाकी आहे. किती धावा होतात ते पाहायचं आहे आणि घेऊन जातो तो योगेश नावाचा खेळाडू योगेश तामोरे. समोर तुम्हाला बघायला मिळते एक गाडीची चावी इकडे आहे. हे बघा आहे का. चला गाडीची चावी जर कोणाला सापडेल तर कृपया आम्हाला आणून द्या. ओ यावेळेला चेंडू ऑफ्टरच्या खूपच बाहेर. पंच महेश राऊत हे घोषित करतात अवांतर धावा. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या होती 61. 61 धावा. काल या 61 धावावर काय सामना सोडवला होता. अब्सोल्युटली गुड कॅप्टनशिप महेश कडनं पण त्या सामन्यात गोलंदाजी केली होती निश्चित चेतन मोहिते. काय गोलंदाजी पाहिली चेतन मोहितेची. ओहो सांबानी काय चेंडू उतरलाय. संबा नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. ॲब्सोल्युटली गुड शॉट 6 धावा. चला नवीन चेंडू देणार आपण चेंडू हरवला तर
67 67 धावा फरकावर लागतात. 7व्या षटक मार्गस्थ आहे. ओ एज घेऊन दिलाय. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू झालाय. खराब चेंडू होता. मोठा स्ट्रोक बघायला मिळाला असतं पण पेस कमी केला आणि इथे बिहाइंड म्हणजे एसटीच्या पाठीमागे आउट होतात. तर मला वाटतं कितवा विकेट गेला. 8वा गडी बाद आहे का. 9 गडी बाद झालेत. शेवटची गोडी आता मैदानामध्ये. 4 चेंडू उरलेत का 3 उरलेत. 4 उरलेत आणि बघूया शेवटचा फलंदाज कोण येतोय. चला गार्गी डीजे आपण बघत आहात. दरवाजाचा अतिशय सुंदर नजराणा तुम्हाला बघायला, सुंदर व्हॉइस त्यांच्याकडे बघायला मिळते. ओके थँक्यू धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी आणि पाहायला मिळते तो फलंदाज मनीष. बघूया पुनश्च गोलंदाजी करतो तो पाहायला मिळतो योगेश. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. ओ पेस पेस काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. गुड बॉलिंग. चेंडू टटवला असेल हातामध्ये. संपूर्ण संघ बाद होतोय. रकीब 11चा संघ बाद होतोय आणि फलकात धावसंख्या आहे ती 67 झालाय. 68 धावा विजयासाठी करायच्या आहेत. जाऊया तिथं ऐकूया डीजेचे सुंदर गाणी. चला निश्चितच वाहिदभाई तुमचं मनापासून आभार. ज्या पद्धतीने तुम्ही लाल जांबू मला खायला दिलेत आणि त्याच्यामध्ये असलेलं जीवनसत्व हे खूप बघायला मिळते. गळ्याला असणारा गरमी आणि ते थंड करतं म्हणजे आवाज अजून चांगला निघेल. खरं तर खूप मनापासून धन्यवाद. काल अशाच परिस्थितीत टीम ऑलडाऊन झाली होती आणि सुपर ओव्हर झाली होती. ती चुक आहे. बघूया कशा काल याच परिस्थितीत याच मॅचला टीम ऑलडाऊन झाली आणि सुपर ओव्हर झाली होती.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 68 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. धनंजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सलामीची फलंदाजी कोणत्या आहे ते पाहायची आहे. करूया मोरची मॅच. 68 विजयासाठी करायच्या. 67 धावा केला. सर्व संपूर्ण संघ हा बाद झाला. स्वप्नील मोहिते नवयुवक मित्रमंडळ कार्यकर्ते या. स्वप्नील मोहिते साहेब या. किती सुंदर दिसतात. कृष्णवर्ण वाटते असं वाटते की गावात कृष्ण चाला. या स्वप्नील मोहिते साहेब या या. सामना सुरू होतोय. या स्वप्नील मोहिते नवयुवक मित्रमंडळ कार्यकर्ते आहेत. क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं. ओहो गुड बॉलिंग गुड बॉलिंग. पहिला चेंडू डॉट टाकला जातोय. स्वप्नील मोहिते साहेब आपल्या मंचावरती येत आहेत. पुन्हा धनंजय. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या हो. पेण पनवेल रायगड भिवंडी वाडा शहापूर विरार भाईंदर वसई नायगाव नंतर तळासरी दमण अशा अनेक मैदानं गाजवणारा या नवयुवक मित्राच्या आमच्या मोहिते साहेबांना कुणाल मोहिते या. त्यांना सन्मानित करायचं आहे. स्वप्नील मोहिते यांना सन्मानित केलं. या स्वप्नील साहेब घ्या. बघा किती हास्य चेहरा दिसतो. असा आनंद ह्या स्पर्धेला देखील त्यांच्याकडनं बघायला मिळते. तुम्ही आलात आणि खरोखर या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद. असंच प्रेम प्रत्येकाने ठेवा आणि TCPL आवर्जून भेट द्या. जे जे लोक जो घरामध्ये आले नसतील त्यांनी उद्याच्या सत्रात देखील या. कारण उद्या तुम्हाला बँजोचा नजराणा बघायला मिळेल. उद्या 2 सेमीफायनल 1 फायनल. कालचा दिवस तुम्ही घालवलात खऱ्या अर्थी सुवर्ण संध घालवली. चला हॅट्रिक घेतली तर वाईद जुमानीकडनं 5,000 रुपयाला पाहिजे. स्पर्धेत सर्वात मोठं बक्षीस दिलं गेलं आहे. काय संघ मालक बघायला मिळतात. वाईद जुमानीकडनं 5,000 रुपयाला बक्षीस हॅट्रिकसाठी आहे. ओ गुड बॉलिंग. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी करायला मिळते. एके काळामध्ये अनिल बाणे आणि हाच तो गोलंदाजी टाकायचं. मग प्रीतम बारीचा पेस आम्ही पाहायचो. अशा पद्धतीचा निलेश फायटरचा अनुभवी गोलंदाज आज बाकी आपल्या संघासाठी खेळताना. वाहिद जुमानीकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस हॅट्रिक घेण्यासाठी जाहीर झालाय. ओ गुड फिल्डिंग. क्लास अडवला गेला थर्ड मॅनच्या रिझनला. आणि या खेळाडूचं नाव आहे ते मनीष नावाचा खेळाडू. कदाचित तिथून जर चेंडू निघून गेला तर सीमा पार झाला असता. 22 रुपयात धावसंख्या 1 बघायला मिळते. धावसंख्या होती ती 3. काय सुंदर क्लास दर्जेदार स्पर्धा. प्रत्येकाच्या नशिबी बघायला मिळणार का नाही असं बघायला हा वर्ष घालवतात तर पुढच्या वर्षी मला वाट बघायला मिळेल. म्हणून आवर्जून मी सांगतो प्रत्येक तारापूर वासिकांना की घर सोडा आणि मैदानावरती या. सहकुटुंब या. मॅचचा आनंद बघा. कारण तुम्हाला प्रेक्षकांना खूप मोठी मेजवानी आहे. एका हातामध्ये कॅच एकदाच पकडा आणि गॉगल मिळवा. 2दा घेतलं ते मिळणार नाही. कारण आपण प्रत्येकाला संधी देणार आहोत. आणि पाटील चष्म्यांचं मनापासून कौतुक. ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आहे आमचे प्रसाद पाटील ॲडव्होकेट हायकोर्ट वकील आहेत. त्यांनी देखील आम्हाला प्रत्येक स्पर्धेसाठी तुम्हाला आवर्जून इथे पारितोषिक दिलं. ते म्हणजे टी-शर्ट. त्यानंतर आपण एका साईडला विचार केला की 200 रुपयाचं तुम्हाला फूड कुपन दिलं आहे रेड शेफ यांच्याकडनं. त्यानंतर बाकी निलेश फायटर संघाकडनं तुम्हाला कॅप दिला आहे आणि मंडळाकडनं तुम्हाला मोमेंटो दिला जातो. अशा पहिले 5 बक्षिसं सामनावीर पुरस्कार मॅन ऑफ द मॅच दिलं जाते. आता बाकी गोलंदाज पुन्हा बघायला मिळतोय. धनंजय या षटकाला शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला आहे. यावेळेला बाकी चेंडू खेळायचा होता. कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय पण तिथे थोडीशी माती जास्त असल्यामुळे चेंडूचा स्पीड कमी झाला. दरम्यान धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 4. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात समापन धावसंख्या 4. आता उर्वरित 6 षटकामध्ये तुम्हाला 64 धावा करायच्या. तर कशा पद्धतीने करतात. कारण निश्चितच जुमाने साहेबांनी डिक्लेअर केलं की जर माझ्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक देईल. आणि सामना जिंकून जर समजा सेमीफायनलमध्ये पोहोचवला तर अजून काही बक्षीस तुम्हाला दिली जातील. बघा मालकत्वाकडे अशा पद्धतीचा खेळ भावना जेव्हा बघायला मिळते. जाऊया चला थोडीशी घाई करा. हा सुशांक आणि रुशांक 11 जो बर्वेश कुट्टे आणि राजेश कुट्ट्याचा संघ आहे. मनोजच्या हात शिवशिवतात की काय आम्ही स्पर्धेत बाहेर भाऊ पहिलाच जाऊन बसलाय माझी पाळी येईल की काय हा मनात विचार देखील होतोय. कशा पहिले बघायला बघा दोन्हीही मोठे खेळाडू
अक्षय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघ सिम्बा नावाने गावात ओळखलं जाते. उंच पुलावर काय गोलंदाजी केली गत वर्षी फ्रेंड सरावली संघामध्ये 12 ते 16 दरम्यान तो सामना यावर्षी पुन्हा तुम्हाला बघायला मिळेल. निलेश फायटर संघ विजेता होता. फायनल सामन्यामध्ये 6 चेंडू 3 धावाची आवश्यकता अफलातून गोलंदाजी धनंजयने केली आणि 2 धावांनी तो सामना जिंकून दिला होता. काय स्पर्धा, काय गोलंदाजी. छोटं मैदान आहे सरावलीचं मैदान, पण तिथे अशी गोलंदाजी करणं बघायला पण मातीचं विकेट असल्यामुळे एक चांगला सहकार्य त्या खेळाडूंना बघायला मिळते. पुन्हा बघूया उंच पुरासा गोलंदाज कांबोड्याचा हा गोलंदाज. दोन्ही भावंड, पहिलं षटक टाकलं, दुसरं षटक टाकलं हा गोलंदाज. चेंडूला कट केलाय, सुंदर क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? हो वाट किपिंग, काय सुंदर चेंडू कव्हर केला. कारण फायनलचा खेळाडू खूप दूरवर होता, चेंडू निघून गेला असता आणि अवांतर धावा बघायला मिळाला असता. दॅट्स अ गुड किपिंग. निखिल नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. काय दर्जेदार खेळाडू आज आपण पाहिलेत. मला वाटतं येत्या काळामध्ये त्याची बरीचशी मंडळी, आमचे निलेश पाटलाचे काही खेळाडू रिटायरमेंट झालेत, तर ही नवीन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. फरक धावसंख्या लागली ती 5. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. यावेळेला ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. अवांतर नावानिशी वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 6 धावा फरकावर तुम्हाला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला महिलांची मॅच बघायला मिळेल. अबाउट 40 म्हणजे 40 वर्षावरील क्रिकेट बघायला मिळेल. तर 2 सेमी 1 फायनल अशी लज्जतदार मेजवानी क्रिकेटपटूंना पाहायला मिळणार आहे. आहा, चेंडू ट्रॅव्हल केलाय, फ्यूट स्टेटमेंट. ओ हो हो, इथे बाकी मोक्याच्या क्षणी कॅच सोडलाय. काय करावं जीवनात आणि काय करावं मैदानात. संकटाच्या कामामध्ये कसं लढावं आणि आनंदामध्ये कसं राहावं हे ज्या माणसाने पाहायला मिळते. सोपा झेल तर पकडायला पाहिजे. बघूया जीवदानचा कशाप्रकारे फायदा आणि जीवदान कोणाला मिळालाय. पंकज सारख्या मोठा तड्याक आहे, बंद फलंदाजाला जीवदान. झेल कोणी सोडलाय? हा कुणालच्या हातून झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा अक्षय, गुड मॉर्निंग. समोर ज्ञानेश्वर नावाचा एक अफलातून अष्टपैलू खेळाडू सज्ज आहे. हो, बॅकफुटला जाऊन कट करायचा, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतो, पण ॲक्युरेसी बघा, ऑफसाईड पकडून ठेवलाय. म्हणजे खेळाडूला मोठा रूम देत नाहीये, खेळाडूच्या आवाक्यात चेंडू देत नाहीये. तुम्हाला संघर्ष करावा चेंडू मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना अक्षय नावाचा गोलंदाज बघत आहात. मॅन फ्रॉम कांबोडा. आज बाकी रकीब 11 साठी खेळताना आपण बघत आहात. चेंडू टटवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेल होते की पाहायचं. ओको, इथे बाकी जीवदानाचा फायदा घेता आलाय. ज्ञानेश्वर बाद झालाय. मोठा झटका बसतो का? अगोदरच्या सामन्यात ज्ञानेश्वरने खूप चांगली फलंदाजी केली होती आणि पहिल्या गडीत तंबूत परतोय. फरक धावसंख्या ती पण संघर्षमय सामना खेळतोय. इथे क्रिकेटची शिस्त पाळा. बघा, आम्ही यतीन भाऊ असेल तरी आम्ही सांगतो, किरण असेल तरी सांगतो, गोलू असेल तरी सांगतो, जाडू असेल तरी सांगतो, धनंजय असेल तरी सांगतो, कारण आम्हाला चांगलं क्रिकेट बघायचं आहे आणि ही तुम्हाला शिकण्याचं वय आहे. इथेच माणूस शिकला तर घडतोय आणि एकदा माणूस बिघडला की आयुष्य घालवतोय. चला बॅट्समन अक्रॉस करा प्लीज. आणि एक्स्ट्रा खेळाडू मध्ये येऊ नका, मध्ये खेळाडू येऊ नका. बघा पेनल्टी जाईल. बाउंड्रीच्या बाहेरच, पण तुम्ही डकआउट मध्ये बसा, मध्ये येऊ नका. सर ॲब्सोल्युटली गुड क्रिकेट बघायला मिळतं. जाऊया, नवीन फलंदाज येतोय तो नितेश. दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे बाकी पंकजला मोठी जबाबदारी पाडायची आहे. पंकजला एक जीवदान मिळाला तर जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत इथे बाकी तुम्हाला सामना विकाल. इथे डू ऑर डायची मॅच आहे. इथे तुम्ही विजयी झालात तर बाकी सामना जिंकू शकतात. रकीब 11 आपण सगळं बघत आहात. एका हातामध्ये कॅच घेतला. आपण इकडे यायचं आहे. इकडे या, इकडे या. आणि पाटील चष्म्याचा गॉगल घ्या. महाराष्ट्रातली पहिली टुर्नामेंट जर बघायला मिळते यतीन भाऊ, महाराष्ट्रातली पहिली टुर्नामेंट की इथे एका हाताने कॅच घ्या आणि गॉगल मिळवा. भाऊ गॉगल इकडे आहेत ना? नाव काय भाऊ? यश तमोरे, कांबोडा. अरे वा.
एका हाताने कॅच घेतलेला आहे यश तामोरे कांबोडा यांनी आणि त्यांना यश भाऊ जा वरती जा. आमचे सन्मानित पाहुणे डॉक्टर मानस साहेब हे गॉगल घाला. फोटो काढायचा का तुझा? चला डॉक्टर मानस सावे डायजेस्टिस्ट आहेत ते, त्यांच्याकडनं गॉगल दिला जातो. खऱ्या अर्थाने बघा का क्रिकेटपटू कशा पद्धतीने येतात. उत्कृष्ट आयोजन, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. एका गावाची प्रीमियर लीग असताना पाहायला हो सर्वांचा लाडका काका म्हणून बघितलं जाते यश तामोरे. बघा किती सुंदर काका दिसतात ना, वाटतात ना. अगोदर फक्त काका होता, आता काकाची असं पाहायला मिळते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होते ती 14. 4 चेंडू टाकून जात, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 68 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा एकदा अक्षय आपला षटकातला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी रिव्हर्स सेफ केला, चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर जातो. पंचाने दोन्ही हात बाहेर काढलेत. अवांतर धावांची घोषित केलाय. वाईड +1. धावसंख्या 2 निवड 16 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. गुड क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढ्या टुर्नामेंटचं कमी. आज खरोखरच यश संपादन केलं. पहिल्या वर्षात उंच कळसुबाई शिखरापर्यंत तुम्ही पोहोचल्यात. पुढच्या वर्षी मला वाटतं ॲव्हरेज गाठतील, यात काही शंकाच नाही. एवढी दर्जेदार स्पर्धा. प्रत्येक भागात गुड वर्क, जेवणाची असलेली वेगळी पद्धत. काही काला पाण्याचे वाटून दिलाय, मंडप बघितलाय, ग्राउंड कोणी आखायचं, जशी प्रत्येक टीमवर्क बघायला मिळते. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवला आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळायचा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. 1 धाव बघायला मिळते. गुड फिल्डिंग. एवढ्या लांबच्या पल्ल्यापर्यंत जाऊन फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागलं. लहान मुलांना पण एका हातात कॅच पकडा, गॉगल मिळा. तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्हाला देखील गॉगल आहे. असं नाहीये की फक्त काकाजी नाहीत. कुठे आता कोणी घेतलं? 17 धावा झाल्यात. यश जी यांनी कॅच पकडला आणि त्यांना असंख्य मुलांनी प्रेमात पाडलं. चला घाई करा प्लीज, यानंतर दुसरा देखील सामना आहे. पुन्हा अक्षय. ओ गुड बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी टाकली जाते. ऑफ साइड ऑफ स्टंप, परफेक्ट लाईन लेंथ, अचूक टप्पा त्याला म्हटलं जातं. गोल 2 षटकं संपली आणि 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत. आता बाकी 5-4 म्हणजे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत असं तुम्हाला बघायला मिळेल. चला धनंजय रोकड क्षेत्ररक्षण सजवा. धावसंख्या झाली ती 17. प्लीज प्लीज सहकार्य करा. धनंजय दवणे गोलंदाजी करतोय. 2 षटकं 16 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 17 धावा, माफ कर 17. ओ गुड बॉलिंग वर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू राहत नाहीये. चेंडू बाहेर निघतो. कारण एवढा टर्न बघायला मिळतोय ना, 30 वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत कापला जातोय. 22 रुपये धावसंख्या एकने बघायला मिळते. धावसंख्या होती 18 धावा. 68 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. 10चा रन रेट अजून देखील तुम्हाला बघायला मिळतोय. आजच्या दिवसातलं काय तडाखे बंद फलंदाजी तुम्ही विचार केला कृणालकडनं बघायला मिळालंय. दिनेश नावाच्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केल्या. कृणालकडनं देखील चांगली गोलंदाजी बघायला मिळालंय. असे 2 खेळाडूंचं मी सातत्यपूर्ण कौतुक करीन. पुन्हा एकदा धनंजय. आहा गुड बॉलिंग. इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळेल काय दरम्यान नाही. इथे सिंगल धावसंख्या बघायला मिळते. खूप 19 धावा. ब्युटिफुल बॉलिंग. ह्या गोलंदाजाचं मी जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. सकाळच्या सत्रात देखील सुंदर गोलंदाजी हाताळली. आता देखील सुंदर गोलंदाजी हाताळलाय. डीप पॉईंट ठेवलं गेलाय. रिव्हर्स स्वीप खेळली त्यासाठी बघा किती सुंदर कॉन्सन्ट्रेशन या मैदानावर बघायला धनंजय यांच्याकडनं. पुन्हा धनंजय लेफ्ट आर्म वर विकेट मारा करतोय. बॅटिंग झेल आणि मोठा झेल सोडलाय. पुन्हा दुसरा झेलचा जीवदान मिळते, तो म्हणजे पंकज यांना. हे 2 जीवदान तुम्हाला मॅच मध्ये ठेवेल किंवा स्पर्धेच्या बाहेर काढेल. येणारा वेळ सांगू शकेल. कारण एका मोठ्या फलंदाज तुम्ही 2 जीवदान दिला. एक सोडलं स्क्वेअर लेगला आणि आता बिहाइंड म्हणजे यष्टीरक्षकाने झेल सोडलाय. आणि यष्टीरक्षक आहेत ते निखिल. पुन्हा एकदा गुड बॉल. खूप सुंदर गोलंदाजी टाकत असताना तुम्ही पाहता धनंजय यांना. आहा बघा जीवदानाचा फायदा मिळाला. चेंडू कसा उचललाय, सरळ जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. 6 धावा, खणखणीत षटकार.
लागला 68 धावा करायच्या. मॅचेस जिंकायचे तुम्हाला कॅचेस पकडो कॅच जितो मॅच हे जो मंत्र तुम्हाला बघलाय कॅचेस विन द मॅचेस. हो यायला बाकी सुंदर चेंडू हाताळा जातोय. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. काय सुंदर षटक टाकलाय तुम्ही. षटकाच्या साथी खूप महत्वाचा मुद्दा आहे. एक चेंडू बाकी या षटकातला 61 धावावर मॅच का 2 सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या कारण असलेला दर्जा कालच्या दिवसात पहिला 41 धावासाठी देखील तुम्ही बघितला. आता बाकी मोठे आमचे कालचे कुडणचे सर्व मित्र मंडळी मॅच बघण्यासाठी येतात. यतीन भाऊ आणि किरण भाऊ संपूर्ण असलेलं प्रेम इकडे बघायला मिळते. षटक संपले 3 आणि 3 षटकांच्या समाप्त फरकात धावसंख्या लागला ती 25. वरून या क्रिकेटवर प्रेम केलं. 3 षटक 25 धावा. 2 जीवदान पंकजला मिळाल्यानंतर एक षटकार पंकजच्या बॅटीतून आलाय आणि हे जीवदान किती महागात पडेल येणारा वेळ सांगेल. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळते तो राकेश. खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण इथे बघत आहात. एक दर्जेदार स्पर्धा कशी यशस्वी करावी ह्याचं वित्तमय उदाहरण म्हणजे ही तुम्ही TCPL बघत आहात. एका गावाची प्रीमियर लीग आपण पाहत आहात. तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या सकाळपासून तुम्हाला बँजो पाहायला मिळेल. जो तारापूर लाल दरवाजाचा आमचा बँजो आहे काय साई म्युझिकल ग्रुप हे तुम्ही बघणार आहात. अतिशय मस्त नजराना तुम्हाला बघायला मिळेल. 2 सेमी 1 फायनल एक महिलांचा क्रिकेट सामना त्यानंतर बाकी अबाव 40 लेजंड क्रिकेट आता तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 3 षटकं आणि 25 धावा झाल्यात. विजयासाठी 68 धावा काढायच्या आहेत आणि एक अनुभवी गोलंदाज राकेश याला पाचारण केलं गेलंय आणि समोर फलंदाज आहे तो नितेश. बघूया नितेश कसा खेळतोय. चेंडू टटवलाय सरळ जातो आउट ऑफ द पार्क. 6 धावा खडखडी चौकार. थोडासा देखील शॉट असले चेंडू ला गेला आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या डोक्यावर 31 धावा बघायला मिळतात. मुनीत कुडू आणि आमचे बंटी कुंभार काय वर्क बघायला मिळतात. नंतर साहिल पाटील डिजिटल स्कोरर ॲफोर्डली गुड वर्क जेवढं विश्व नेटवर्कचं करावं. आमचं गार्गी डीजे ज्यांचं मनापासून करायचं हे मंडप डेकोरेशन आम्हाला ज्याने दिलं आहे भाग्यश्री मोहिते यांचं हे मंडप डेकोरेशन खरोखर राहुल जाधव यांचं मनापासून कौतुक करतो आम्ही त्यांच्याकडनं. हे देखील आम्हाला चांगलं मंडप डेकोरेशन बघायला मिळते. बाउंड्र्यांची आखणी केलेली ससज्जपणा आणि खरोखर सर्व काही बघायला मिळते. 1 धावांची धावसंख्या पोहोचली 32 धावा यापैकी फरकावर लागल्या गेल्यात. काही दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. प्रत्येक जण आवर्जून बघतात. माझ्याकडून जर मी पाहिलं तर माझ्या व्हॉट्सअपला 207 काल व्ह्युअर्स बघायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळा राकेश. इथे बाकी पंकज नावाचा एक ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 2 जीवदान त्या खेळाडू मिळाले. एक षटकार मारला धनंजयच्या चेंडूवर. बघूया तर जीवदानाचा पुरेपूर फायदा कशा पद्धतीने उचलतो. यातील विजेता आणि मग तुम्हाला तुषांक आणि रुशांक यातून सामना खेळला जाईल. मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल पाटील चष्मेवाले प्रसाद पाडे ॲडव्होकेट यांच्याकडे टी-शर्ट्स. आमच्या रेड शेफ यांच्याकडे 200 रुपयाचं कुपन. त्यानंतर बाकी निलेश स्पोर्ट्स यांच्याकडनं तुम्हाला कॅप आणि कमिटीकडनं तुम्हाला ट्रॉफी असे 5 बक्षिसं सामनावीर पुरस्कार दिले जातील. पुन्हा षटकाला पुढचा चेंडू गुड बॉलिंग जोरदार अपील केले जाते पण ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाला होते. पहिला षटका झाल्यानंतर थोडंसं विचार विनिमय झालं कशा पद्धतीने आखणी करायची कशा पद्धतीची गोलंदाजी टाकावी इथे बाकी बघायला मिळते. काय सुंदर मॅच बघायला मिळते. कारण डू ऑर डायची मॅच आहे. जिंकाल तर स्पर्धेत राहाल हरेल तर बाकी पराभूत व्हाल. पुन्हा एकदा राकेश फ्लो झालाय. इथे बाकी चेंडू जातो. बघूया झेल होती की पाहायचा आणि अप्रतिम झेल इकडे पकडला गेलाय. पंकज नावाचं वादळ समापन होत आहे. इथे पुन्हा मॅच बॅलन्सिंग झोन मध्ये आलाय कारण मोठा विकेट गेलाय.
चौथं षटक मार्गस्थ आहे आणि फलकावर धावसंख्या आहे ती 32. 64 धाव विजय. अजून देखील 50-50 मॅच आहे. तुमचं करू गुड डीजे वर्क. चला घाई करा प्लीज थोडीशी. आता चला डकआउट मध्ये का वेळ करतात हो. बघा ही शेवटची वॉर्निंग आयोजकाकडनं डकआउट मधल्या टीमला म्हणजे निश्चितच आई एकविरा कांबोडा संघाला फलंदाज पाठवायचा आहे. तुम्ही अगोदर ठरवून ठेवा. बाद झाला की ऍक्च्युली काही ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये अक्रॉस करावं लागतं. बघा तुम्ही युट्यूब सर्च करा. चला नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. कारण ह्याच्याकडे क्षमता आहे बॅटिंग करण्याची. आहा आम्ही म्हटलं ना की ह्याच्याकडे क्षमता आहे. आल्याला षटकार खेचलाय. 6 धावांची धावसंख्या होती 38. ओखो पुन्हा एक षटकार बघायला मिळतो करणच्या बॅटीतून. मी म्हटलं की त्याच्याकडे क्षमता आहे. क्लाउडला टान्स बघायला मिळतोय आणि इथे बाकी सामना झुकतोय. थोडं पाहायला गेलं तर निश्चितच आपण बघत आहात तो म्हणजे आई एकविरा कांबोडा संघाच्या पेण्यामध्ये धावसंख्या झाली ती. घेतला का एक हाताने घेतला. या 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 भाऊ बॅग घेऊनच राहिले. गॉगल घेऊन जायला बघा तयारी निश्चित ते आले गॉगल घ्यायला. या चला या मंचावरती या बाळा. यतीन दादा आहेत. नाव तुम्हाला विचारते ते नाव सांगा आणि हा गॉगल तुम्ही प्रेमाने घेऊन जायचं आहे. पाटील चष्म्याचं मनापासून कौतुक करेल ज्या पद्धतीने गॉगल त्याने आम्हाला परिधान केलंय. राधैया मोरे बघा उनबाटून स्पर्धा म्हणजे आपली स्पर्धांचं मानांकन किती मोठं करायचं. चष्मे मिळतात म्हणून लोक येतात आणि एका हाती कॅच. जोरदार टाळ्या उनबाट करण्यासाठी असायला पाहिजे. खरोखर कौतुक असायला पाहिजे. बघा मॅच बघायला आले. त्याच्या मामाचं गाव आहे तारापूर म्हणजे त्याची आई इकडची आहे म्हणजे आपल्याच गाव म्हणतात ना पलटी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. हे बालगीत बघायला मिळते. ओके असं आहे का सर्व धन्यवाद. या या यतीन पाटील या या यतीन पाटील वजनदार व्यक्तिमत्व. व्यासपीठ आम्ही मोठं का वजनदार करतो तर ह्यांच्यासाठीच करतो. ही मंडळी जेव्हा येते ना तेव्हा वजनदार व्यासपीठ आम्हाला लागते. यतीनजी या. धावसंख्या आहे ती 44. 44 अजून 24 धावाची आवश्यकता. कोणी बघितलंय त्यांनी बघितलंय खेळाय का भाऊ. बघा उनबाट उथळी. हो आमच्या भाचेसाहेब बाईक द्या त्यांना. ही स्पर्धा कशी वाटते. तुम्ही उनबाट प्रीमियर लीग पाहिली उथळी प्रीमियर लीग पाहिली. ही प्रीमियर लीग कशी वाटते. ही देखील सेमच वाटते. टुर्नामेंट म्हणजे चांगली चालू आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे कॅमेरा म्हणजे सगळं चांगलंच आहे. हो हो ओके थँक्यू. 3 गाव होते आमचं एकच गाव आहे. हा हा निश्चितच निश्चितच. पुन्हा बघूया अक्षय चेंडू टटवला स्कोअर लेगच्या डोक्यावर नाही. इथे बाकी झेलो पाहूया. खेळाडू सज्ज होते आणि इथे बाकी गडी बाद. शॉर्ट प्लेन चेंडू जाणून बुजून टाकला गेलाय आणि इथे बाकी विकेट जातो आणि बाद होतोय तो मितेश नावाचा खेळाडू.
झुकवण्याचं काम चेतन मोहिते या गोलंदाजाने केलंय. 12 चेंडू 6 धावा, काय गोलंदाजी केली. 12 चेंडू 20 धावा, काय चेतन मोहितेने गोलंदाजी केली. अविस्मरणीय स्पर्धा आठवणीत राहील. आम्ही समालोचक जिथे जिथे जाऊ तेव्हा या स्पर्धेचं जाणूनभूत नाव घेऊन वर्णन करू अशी देखणी रुबाबदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कौशिक नावाचा बघायला मिळतो. पुन्हा अक्षय नावाचा गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा, काय क्लास शॉट मारलाय. रे माझ्या मागल्या समोर द्यायचं आणि भरभरून घ्यायचं अशा पद्धतीने फटका सजवला गेलाय आणि 6 धावांची धावसंख्या बघायला मिळते. ती 50 जातात. ही मॅच झाली का 5 मिनिटाचा ब्रेक बघायला मिळणार आहे. आवर्जून पुनश्च कुडनचे लोक काय तर क्रिकेटवर त्यांनी प्रेम केलाय. आमचं यतींचं व्यक्तिमत्व बघा. आम्ही खाली ना स्टेजच्या मग असे बेरिंग लावल्यात की वजनदार व्यक्तीला सांभाळण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना चांगला रेडी केलाय. गुड बॅटिंग. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू एका धावाने धावसंख्या वाढून होते 51 धावा. 17 धावाची आवश्यकता विजयासाठी. बॉलिंग साईड थोडीशी रॉकी विलियनकडे वीक आहे. दोनच गोलंदाज जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा कॅच होता की काय पाहायचं दरम्यान. डॉट चेंडू निर्धाव चेंडू हाताळा जातोय. पंकजला जीवदान मिळालंय. कारण पंकजकडून जी अपेक्षा होती 2 जीवदानानंतर मला वाटतं मॅच फिनिश तुम्ही करायला पाहिजे. पण खरोखर इकडे बघितलं की कौशिक नावाचा फलंदाज देखील चांगला खेळलो. करण गुड बॅटिंग. 2 षटकार करणच्या बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा अक्षय राईट अमोर तिकडे मारा करतोय. बॅटची एज पुन्हा झेल सुटला जातोय. नॉट विकेट किपिंग गुड. खरोखर झेल दुसरा सुटला जातोय. सुपर बॉलिंग. काय कौशल्य म्हणावं लागेल. अटीटेच्या सामन्यामध्ये तुम्ही असे झेल जर घेऊन घेतलात नाही तर गोलंदाज अजून करणार काय. तिसरा झेल आतापर्यंत सुटताना मी पाहतोय. गुड बॉलिंग वर खरोखरच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. 68 धावा म्हणजे 7 षटकामध्ये माखक धावसंख्या मैदानावर मानली जाते. ज्या चेंडू पद्धतीने जातोय बॅटिंग लागल्यानंतर. पुन्हा कौशिक. गुड बॉलिंग आल्यानंतर सरळ चेंडू त्याने शॉर्ट ऑफ लेंथ केला. खेळाच्या बॅटी पासून दूर ठेवला आणि मजबूर होते. धावसंख्या 1 ने वाढते. 52 धाव फलकावर लागला. आता 12 चेंडू आणि 16 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. 13 चेंडू 16 धावा. भरभरून लोकांनी कौतुक केले स्पर्धेसाठी. मनापासून त्यांचे मी आभार मानतोय. उद्याच्या दिवसात बाकी याचपेक्षा जास्त गर्दी करा. जास्तीत जास्त कॅच एका हाताने पकडा आणि पाटील चष्माल्याकडे तुम्ही हे आकर्षक बक्षीस मिळवा. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. खरोखर सुंदर गोलंदाजी हाताळलाय आतापर्यंत अक्षय यांनी. गुड किपिंग. आता बाकी सुंदर किपिंग केलं. 2 षटक आहेत. आता 12 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. काय एखादा षटक कालच्या दिवसातला चेतन मोहिते सांग मिळेल का. ज्यापैकी चेतन मोहिते सामना जिंकण्याची क्षमता केली होती. गुड लेग ब्रेक अशी गोलंदाजी आपण पाहिलीत. तर निश्चितच यानंतर बाकी यातील विजेता आणि तुषांक आणि ऋषांक 11 बर्वेश कुट्टे आणि राजेश कुट्ट्याचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. पंकजी आपले 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आपण हॅट्रिक एकमेव स्पर्धेमध्ये घेतल्याबद्दल तुषार पागदरे यांनी 500 रुपये जे दिले ते 500 रुपये आमच्याकडे जमा आहेत. आपण मॅच संपल्यानंतर घ्यायचं. इकडे यायचं. तुम्हाला बोलू आणि सन्मानपूर्वक देऊ. 12 चेंडू 16 धावा. तुषार पागधरे यांनी या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतली आहे. पंकज यांनी हॅट्रिक विकेट. त्याच्यामध्ये त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. पंकज या गोलंदाजाला तुषार पागधरे साहेबांकडनं आमच्याकडे जमा आहेत. जाऊया मैदान मुदत सर एक जुना जाणता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. रिफाई मुल्लातला हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 12 चेंडू 16 धावा आणि समोर कौशिक सारखा एक अतिशय महत्वपूर्ण फलंदाज समोर उभा आहे. शॉट ऑफ लेन. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू सरळ डॉट जातोय. 11 चेंडू 16 धावा. 11 गेंदे 16 रन. मुद्दसरकडे क्षमता आहे गोलंदाजी टाकण्याची. चेंडू टट्टवलाय. सरळ घेतलाय मधल्या फळीमध्ये आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावर. 6 धावा. खणखणीत षटकार.
त्यामुळे 5 मिनिटाची फक्त रेस्ट देण्यात येईल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चांगला ट्रॅव्हल केलाय, सरळ ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्रक्षणात फील्ड करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 7 धावा या फलकावर लागल्यात. अजून देखील 8 धावाची आवश्यकता. तर निश्चितच आई एकविरा कांबोडाचा संघ आहे. हो, गुड बॉलिंग काही सांगू शकत नाही. कालच्या दिवसात देखील कसे सामने टर्न झाले. एकच मॅच 2दा सुपर ओव्हर आम्हाला बघायला मिळाली. काय सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी तिकडे बघायला मिळते. त्या सामन्याचा मानकरी नरीच नसला पण ती मॅच बघायला मिळाली चेतन मोहिते हा गोलंदाजामुळे. फसलाय चेंडू. इथे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो, झेल घेतो पाहायचा. इथे बाकी झेल घेतला आणि सरळ खेळ गेलाय तो हातामध्ये धनंजयच्या. मिळतोय. आई एकविराचा 12वा नाही आहे. मयूर आपण आहात आई एकविराचे. ओके, मग 12वा कंपल्सरी पाहिजे ना. आम्ही अगोदर पण सांगितलं आपल्याला 18 मधला कंपल्सरी पाहिजे. हा अगोदर सांगितलंय. आई एकविरा आपला 12वा पाठवा. आपल्या 18 खेळाडू मधला कंपल्सरी तो ट्रॅक सूट टी शर्ट घातला असायला पाहिजे, नाहीतर मग पॅनल्टीला जावं लागेल. आई एकविरा प्लीज पाठवा. अजून देखील तुमचा खेळाडू नाही आहे. प्रोफेशनल पद्धतीने आपण सामने खेळतो गावात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ बॅटने टटवलाय मयूर नावाचा फलंदाज. चेंडू जातोय. 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या होते ती 61. अजून देखील 7 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा. मॅच अजून देखील बनलाय. मोठा फटका जर लागला नाही तर मॅच रंगूदार होऊ शकतो. बघूया कोणता गोलंदाज येतोय. बघा हवेज जुमानी साहेबांकडनं रजीप 11 संघाला 5,000 रुपयाचं बक्षिसाचा हा तुम्ही सामना जिंकला तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अजून काय हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. यतीन जाधव बाकी आता डोक्याला हात लावतो की उद्या मला 10-12 हजार वाढवायला लागतील तेव्हाच माझे खेळाडू देखील काहीतरी जोर लावतील. पण नाही आहे, नो डाऊट. ₹5,000 बक्षीस केला निश्चितच इथे पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 7 धावा. मोठी रंगतदार गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. कृणाल नावाचा हा गोलंदाज. क्षमता आणि समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो मयूर. मयूरकडे क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. 6 चेंडू 7 धावा. कृणाल नावाचा गोलंदाज राईट आमोर विकेट मारा होतोय. आहा हा हा काय केलाय आज. बाकी हेलिकॉप्टर उडतात आणि वाढवणच्या बंदराची पाहणी करतात की काय असं पाहायला मिळते. प्रत्येक सामनामध्ये उत्तुंग उत्तुंग असे षटकार बघायला मिळेल आणि इथे बाकी सामना होते बरोबर. आवश्यकता आई एकविरा कांबोडा ओ हलक्यात काढला आणि अशा पद्धती कांबोरा संघ इथे स्पर्धेत जातोय. रकीब 11 संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय पण खरोखरच त्या संघातल्या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ खेळलाय. आपला संघ मला केला देखील खूप चांगला खेळ केलाय. इकडे अतिरेकच्या सामन्यामध्ये पराभूत झालेत आणि हा संघ होतो या स्पर्धेच्या बाहेर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बघा. हार्ड लक वाहिद भाई, हार्ड लक. आणि